नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला टॉपिक नंबर 9 फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न या टॉपिकमधला प्रॉब्लेम नंबर 4 इलस्ट्रेशन नंबर 4 पाहतोय. पेज नंबर 292. या ठिकाणी आपल्याला आजचा हा प्रॉब्लेम पाहताना काही महत्त्वाचे ॲडजस्टमेंट बघायचे आहेत. प्रॉब्लेम सोडवतानाचा काही स्टेप आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला ग्रॉस ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. वी ऑल्सो नो दॅट ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट इज अ बेस ऑफ फायनल अकाउंट. आपल्याला फायनल अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी काय आहे प्रॉब्लेम बघूयात. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ खंडवा एंटरप्राइजेस प्रिपेअर फायनल अकाउंट. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31 मार्च 2018चा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. काही पर्टिक्युलर्समध्ये आपल्याला या ठिकाणी काही ॲटम्स दिसत आहेत आणि अमाऊंट्स दिसत आहेत. बेसिक जे काही रूल्स असतात प्रॉब्लेम सोडवताना, फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवताना, की ट्रायल बॅलन्सचे जे काही पोस्टिंग आहे ते पोस्टिंग नेमके कोणत्या पद्धतीने आणि कुठे व्हावं लागतं. तर मोस्टली काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, बेसिक काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ट्रायल बॅलन्समधल्या ज्या काही डेबिट साईडच्या अमाऊंट आहेत या डेबिटलाच ट्रान्सफर होणार. मग त्या कुठे ट्रान्सफर होणार, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर होतील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर होतील, किंवा मग ते बॅलन्स शीटच्या कुठे ट्रान्सफर होणार आहेत, ॲसेट साईडला ट्रान्सफर होणार आहेत. त्याच पद्धतीनं क्रेडिट साईडच्या ज्या काही ॲटम्स असणार आहेत ते ॲटम्स देखील तुमचे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर होतील, P&Lच्या क्रेडिटला ट्रान्सफर होतील, किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर होतील. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ॲटमचा विचार आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करावा लागतो, पण प्रॉब्लेममध्ये ते ॲटम्स आल्यानंतर आपण त्याच्यावरती डिस्कशन करूयात. ठीक आहे, चलो स्टार्ट करतो आहे आपण आपल्या प्रॉब्लेमला. प्रॉब्लेम स्टार्ट करत असताना ट्रायल बॅलन्समधल्या कोणत्या ॲटम्सला आपल्याला ॲडजस्टमेंट सांगितलेले आहेत त्या आपल्याला अगोदर व्यवस्थित बघाव्या लागतील आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढं जावं लागेल, कारण की त्याच्यासाठी आपल्याला जे काही आपल्याला ॲटम्स लिहायचे आहेत ते आपण काय करणार असतो, इनर कॉलमला घेणार असतो. ओके, चलो बघूयात आपल्याला काय काय ॲडजस्टमेंट. फर्स्ट आपण वी सी आवर ॲडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉकचे ॲडजस्टमेंट सांगितलेले आपल्याला चांगलं माहिती आहे की मार्केट प्राईज असेल किंवा कॉस्ट प्राईज असेल तर त्याच्यामधली जी काही कमीत कमी अमाऊंट असते ती आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून घेतो. या ठिकाणी आपल्याला कोणतीही अमाऊंट दिलेली नाही आहे, मग कॉस्ट प्राईज आणि मार्केट प्राईज दिलेली नाही, डायरेक्ट आपल्याला क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू दिली आहे, आपण तीच कॅल्क्युलेट करणार आहे. नेक्स्ट आहे रेंट ऑफ ₹4000 हॅज बीन प्रीपेड रेंटचे ॲडजस्टमेंट आलेले आहे. रेंटला आपण टिक करून घेऊयात. ज्या ज्या काही ॲटम्सवरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले त्याच्यासाठी आपण टिक करून घेतोय. थर्ड ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड 2% रिझर्व फॉर बॅड डेट्स ऑन डेटर्स. कसली ॲडजस्टमेंट आहे ही आपल्याला दिलेली RDDची ॲडजस्टमेंट आहे. रिझर्व फॉर बॅड डेट्स ऑन डेटर्स. डेटर्सवरती आपल्याला रिझर्व ठेवायला सांगितली अमाऊंट, 2% अमाऊंट रिझर्व ठेवायला सांगितले. RDDची ॲडजस्टमेंट आहे. बॅड डेट्सला पण टिक करून घेऊया. सेकंड टिक जाणार आहे आपली डेटर्सला. ओके, पुढे सांगितले इट वॉज रिअलाइज दॅट अवर डेटर्स वर्थ ₹1000 प्रोव्हाइड टू बी बॅड अँड हॅज टू बी रिटर्न ऑफ. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की डेटर्सवरती आपले डेटर्स जे आहेत, डेटर्स या ठिकाणी दिसत आहेत आपले 20,250 एवढे डेटर्स आहेत आपल्याला. त्याच्यामधले 1000 डेटर्स हे काय सांगितलेले आहेत, बॅड डेट्स म्हणून गृहीत धरा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला डेटर्सवरती आणखी एक ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे बॅड डेट्सची, आणि आपल्याला बॅड डेट्सवरती सुद्धा एक ॲडजस्टमेंट आहे. सो बॅड डेट्सला 2 ॲडजस्टमेंट पडत आहेत आणि डेटर्सला या ठिकाणी 2 ॲडजस्टमेंट पडत आहेत. ओके, चलो पुढे जाऊयात. आपली 4 नंबरचे 4th ॲडजस्टमेंट राईट ऑफ डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 7.5%. काय सांगितलेलं आहे, डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे. कशावरती डेप्रिसिएशन सांगितलं, ऑन मशनरी. मशनरीवरती 7.5% डेप्रिसिएशन. मशनरीला टिक करून घेऊयात. आणि फर्निचरला सुद्धा आपल्याला 15% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचे आहे. फर्निचरला सुद्धा आपण टिक करून घेतोय, मार्क करून घेतोय. लास्ट आवर ॲडजस्टमेंट इज क्रिएट डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ॲट द रेट ऑफ 3%. डिस्काउंट आपल्याला द्यायचं आहे. क्रेडिटर्सवरती डिस्काउंट आपल्याला भेटलेलं आहे, 3% डिस्काउंट आहे. क्रेडिटर्सवरती आपल्याला टिक करून घेऊयात. 3% आपल्याला डिस्काउंट कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बघायची आहे की एक महत्त्वाचा पार्ट ज्याला आपण हिडन ॲडजस्टमेंट असं म्हणतो. ठीक आहे, हिडन ॲडजस्टमेंट कशाला म्हणतो आपण, तर ज्या ॲडजस्टमेंट म्हणजे ज्या ॲटम्सवरती एक्स्ट्राची माहिती दिलेली असते, तुम्हाला काहीतरी एक्स्ट्राची माहिती सांगितलेली असते,
तर त्यावेळेत त्याचा विचार आपल्याला ॲडजस्टमेंट मधून करावा लागतो. आपल्याला माहिती आहे की ट्रायल बॅलन्समधला ॲटम हा फक्त आपण एकदाच नोंदवतो आहे आणि ॲडजस्टमेंटच्या पण 2 इफेक्ट देतो. एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज 2 इफेक्ट, वन इज अ डेबिट अँड सेकंड इज अ क्रेडिट. पण ट्रायल बॅलन्समधले ॲटम आपण फक्त एकदा नोंदवतो आहे. पण हे रेकॉर्ड करत असताना सपोज ज्या एखाद्या ॲटम्सला तुम्हाला एक्स्ट्राची माहिती दिलेली असेल तर त्याला आपण हिडन ॲडजस्टमेंट म्हणतो आहे आणि त्याही ॲडजस्टमेंटचे किंवा त्याही ॲटमला आपण काय करणार आहे 2 इफेक्ट देणार आहे. ती ॲडजस्टमेंट गृहीत धरून आपल्याला काय करायचे 2 इफेक्ट द्यायचे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण सगळ्या ॲडजस्टमेंट पाहिलेल्या आहेत. ज्या ज्या ॲटम्सवरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्याच्यासाठी आपण या पद्धतीनं मार्क करून घेतलेले. तर आता आपण काय करूयात आपल्या प्रॉब्लेमला स्टार्ट करूयात. चलो स्टार्ट करतोय आपण प्रॉब्लेम. या ठिकाणी आपण ट्रायल बॅलन्स पोस्ट करून घेऊयात. फर्स्ट वी रेकॉर्ड अवर ट्रायल बॅलन्स. स्टार्टला आहे बघा, या ठिकाणी कॅपिटलचा बॅलन्स दिसतोय. आता तुम्ही पेज नंबर 292 वरती बघू शकताय. त्याच्यामध्ये जे जे काही ॲटम्स पोस्टिंग करून घ्यायचे ते आपण ॲटम्स पोस्ट करून घेऊयात. ठीक आहे, फर्स्ट आवर ॲटम इज कॅपिटल. कॅपिटलचा क्रेडिट बॅलन्स मी मग असे सांगितले तुम्हाला, ज्याचे बॅलन्स आहे क्रेडिट बॅलन्स आहेत ते क्रेडिट साईडला जाणार आहेत, जे बॅलन्स डेबिटला आहेत ते डेबिट साईडला जाणार आहेत. कॅपिटलचा बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आहे आणि आपल्याला माहिती आहे कॅपिटल इज अ लायबिलिटी ऑफ द बिझनेस बिकॉज बिझनेसमॅन इज अ सेपरेट एंटिटी आणि बिझनेस इज अ सेपरेट एंटिटी आणि ओनर्सनी जे काही कॅपिटल गुंतवलेलं आहे ते रिटर्न करणं ही जबाबदारी कोणाची असते, बिझनेसची असते. त्यामुळे बिझनेसच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलचा बॅलन्स हा नेहमी दाखवला जातो. सो आपण या ठिकाणी घेतोय कॅपिटल आपल्याला दिसत आहेत 55,000 55,000 इनर कॉलमला घेऊयात. याच्यामध्ये आपल्याला आणखी काय ॲटम्स ॲडलेस करायचे असतील आणि नेट प्रॉफिट आला तर आपण ॲड करणार आहे, नेट लॉस आला तर याच्यातून लेस करणार आहे, ड्रॉइंग्ज असतील तर त्याचाही विचार आपल्याला या ॲटमच्या बाबतीत करावा लागणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण काय करतो तर जे काही अमाऊंट येणार आहे ती आपण काय करूयात आउटरला घेऊयात. ठीक आहे, चला बघूयात. या ठिकाणी कॅपिटलचा बॅलन्स इनर कॉलमला घेतो 55,000. सेकंड आहे ड्रॉइंग्स दिलेले आहेत. व्हॉट इज मीन बाय ड्रॉइंग्स, जो काही म्हणजे कॅश और गुड्स विड्रॉ फॉर द पर्सनल यूज. प्रोप्रायटर जेव्हा व्यवसायातील पैसे किंवा माल हा स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी त्याचा यूज करतो त्याला आपण काय बोलतो ड्रॉइंग्ज असं म्हणतो. तर हे ड्रॉइंग्ज आपल्याला दिलेले 3,000 काय करतोय आपण कॅपिटलमधून लेस करतोय. चला लेस करूया. लेस ड्रॉइंग्ज 3,000 इनर कॉलमलाच बॅलन्स घेऊयात. 55 मधून लेस करतोय 3,000 बॅलन्स 52,000 इनर कॉलमला बॅलन्स येतोय. ठीक आहे, चलो पुढे जाऊयात. ओपनिंग स्टॉक जो काही पाठीमागच्या वर्षाचा राहिलेला असतो क्लोजिंग तो या वर्षामध्ये ओपनिंग स्टॉक होतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतोय. डेबिट साईडची सुरुवात आहे 2 न करतोय. डेबिट साईडची सुरुवात 2 नी करतो आपण. 2 ओपनिंग स्टॉक या ठिकाणी दिसते आपल्याला 16,400. नेक्स्ट परचेसेसमध्ये परचेसेस आणि सेल्स हे ॲटम्स रेकॉर्ड करत असताना आपल्याला रिटर्न्स कुठे दिलेत का याचाही विचार करावा लागतो. या ठिकाणी आपल्याला एका ठिकाणी रिटर्न्स दिलेले आहेत बघा. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी रिटर्न्स दिसत आहेत की जे रिटर्न्स दिलेले आहेत फक्त ते रिटर्न्स कोणते असणार डेबिट साईडचे रिटर्न्स आहेत. म्हणजे ते कोणते रिटर्न्स असणार आहेत सेल्स रिटर्न्स असणार आहेत. लास्ट प्रॉब्लेमला आपण परचेस रिटर्न्सला काय म्हणतात रिटर्न आउटवर्ड, सेल्स रिटर्नला रिटर्न इनवर्ड. तो बॅलन्स नेमका कुठे असतो काय असतो याच्यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे लास्ट व्हिडिओमध्ये. चला या ठिकाणी परचेसेसवरती रिटर्न्स नाही आहेत. परचेसेसची अमाऊंट डायरेक्ट आपण काय करूयात आउटरला घेऊयात. परचेसेस इनकमिंग गुड्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दाखवतो आपण. टू परचेसेस 31,100. नेक्स्ट डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू डायरेक्ट एक्सपेन्सेस 2,500. ॲडजस्टमेंट नाही आहे आउटरला जाऊ द्यात. नेक्स्ट सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्रेडिट बॅलन्स आहे बाय सेल्स आहेत आपल्याला 50,000 दिलेले आहेत. सेल्स 50,000 दिसत आहेत.
इनर कॉलमला घेतो आहे कारण त्याच्यातून आपल्याला काय करायचे आहेत, रिटर्न्स लेस करायचे आहेत. सेल्समधून लेस करतो आहे, लेस सेल्स रिटर्न्स, सेल्स रिटर्न्स लेस करतो आहे. सेल्स रिटर्न्स दिलेत 1980. बॅलन्स काढा, आउटरला बॅलन्स येतो 48,020. ओके, सेल्समधून सेल्स रिटर्न लेस केलेले, बॅलन्स आउटरला घेतला. नेक्स्ट आहे रेंट अँड टॅक्स. रेंट अँड टॅक्सेसवरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिली आहे, रेंटवरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ठीक आहे, चला रेंट घेऊया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाईल टू रेंट अँड टॅक्सेस. ॲडजस्टमेंट आहे, सो इनर कॉलमला घेणार आहे आपण हा आयटम. ॲडजस्टमेंट लास्टला आपण बघणार आहोत. आता आपण एक लाईन सोडून त्याच्या खाली काय करतो आहे, लाईन मारून घेतो आहे, जेणेकरून दुसरा जो काय आयटम आहे आपण ही लाईन सोडून बरोबर याच्या खाली घेणार आहे, तर कुठल्याही पद्धतीनं तुमचं कन्फ्युजन होणार नाही आहे. ठीक आहे, 6,000 रेंट ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलमला घेतले. नेक्स्ट या ठिकाणी आहे पुढचा आयटम आला आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स, टू बॅड डेब्ट्स, लॉस आहे बिझनेसचा. अमाऊंट विच इज नॉट रिकवर्ड फ्रॉम द कस्टमर, अशी अमाऊंट जी कस्टमरच्याकडून काय होत नाही आहे, कवर होत नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, बॅड डेब्ट्स असं म्हणतो. बॅड डेब्ट्स इज अ लॉस ऑफ द बिझनेस, सो इट इज रेकॉर्डेड इन डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू बॅड डेब्ट्स. ट्रायल बॅलन्समधले जे काही बॅड डेब्ट्स असतात त्याला आपण ओल्ड बॅड डेब्ट्स असं म्हणतो. ठीक आहे, हे काय झाले 400, हे कसले बॅड डेब्ट्स आहेत, ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा आयटम येतो रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्ट्ससाठी म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की आपण फिक्स्ड ॲसेट जर वापरत असू तर त्याच्यावरती झीज होते ते, म्हणून आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो. ओके, त्या पद्धतीनं जे काही डेटर्स आहेत त्या डेटर्समधले काहीतरी बॅड डेब्ट्स होणार आहेत. म्हणजे व्हॉट इज मीन बाय डेटर्स, अ पर्सन ऑर इन्स्टिट्यूशन फ्रॉम हुम द अमाऊंट इज रिसिवेबल. अशा व्यक्ती किंवा संस्था ज्याच्याकडून आपल्याला पैसे मिळणार आहेत. कारण त्याच्या अगोदरची प्रोसेस काय असणार, आपण त्यांना काय केलेलं आहे, माल क्रेडिटवरती सेल केलेले आहे आणि ते आपल्याला पैसे देणार आहेत. पण अझ्युम करावं लागतं, गृहीत धरावं लागतं की आपले 100 कस्टमर असतील तर त्यातले काही कस्टमर आपले काय होऊ शकतात की आपले पैसे बुडवू शकतात. सो इट इज अ लॉस ऑफ द बिझनेस. सो आपल्याला काहीतरी तरतूद करून ठेवावी लागते आणि त्याला आपण रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स असं म्हणतो. तर ट्रायल बॅलन्समधला जो काही रिझर्व दिलेला असतो तो ओल्ड रिझर्व असतो. तो जर बॅड डेब्ट्सच्या अमाऊंटपेक्षा कमी असेल तरच त्याची पोस्टिंग आपण काय करणार आहे, डेबिट साईडला घेणार आहे. जर रिझर्वची अमाऊंट जास्त असेल तर मग मात्र आपण त्याची इफेक्ट कुठे दाखवतो, तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ती ॲडजस्टमेंट दाखवतो. ठीक आहे, रिझर्व फॉर बॅड डेब्टचा विचार आपण नंतर करूया. नेक्स्ट पार्ट बघतो आहे आपण डिस्काउंट. डेबिटचा बॅलन्स दिसतो आहे, डिस्काउंट कुठे येणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बॅड डेब्ट्सवरती दिसतात आपल्याला 2 ॲडजस्टमेंट आपण केलेले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला काय करूयात, आपण 2 लाईन सोडूयात. या ठिकाणी पुढचा आयटम घेताना आपल्याला या ठिकाणी मार्क करणं बरं पडतं. नेक्स्ट घेतो आहे आपण टू डिस्काउंट. ठीक आहे, चलो डिस्काउंटवरती कुठली ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली नाही, डायरेक्ट आउटरला जाऊया 2375. नेक्स्ट बघतोय आपण कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड इट्स अ इनडायरेक्ट इन्कम, सो ट्रान्सफर टू द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. चला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करूया. फर्स्ट लाईन नेहमी लक्षात ठेवायचं, ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करण्यासाठी सोडून देऊयात. त्याच्या खालच्या लाईनला घेऊयात बाय कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड किंवा फक्त कमिशन लिहिलं तरी क्रेडिट साईडला तुम्ही बॅलन्स लिहिला म्हणजे 100% त्याचा अर्थ होतो कमिशन रिसिव्ड आहे, हे तुम्हाला मिळालेलं कमिशन आहे. इट्स युअर इनडायरेक्ट इन्कम, सो ट्रान्सफर टू क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट डेटर्स अँड क्रेडिटर्स. चला डेटर्स डेबिट साईड, बॅलन्स शीटची ॲसेट साईड, डेबिट साईड डेटर्स. डेटर्सवरती आपल्याला 2 ॲडजस्टमेंट करायचे. सो डेटर्सची अमाऊंट आपण इनर कॉलमला घेतो आहे 20,250. 2 लाईन सोडा, या ठिकाणी लाईन मारून घ्या. नेक्स्ट क्रेडिटर्स. ठीक आहे, क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला. क्रेडिटर्सवरती पण आपल्याला ॲडजस्टमेंट घ्यायचे. क्रेडिटर्सची अमाऊंट घ्या, इनर कॉलमला घेतो आहे
18,500, 18,500 एक लाईन सोडा. चलो नेक्स्ट फर्निचर. फर्निचरवरती आपल्याला ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे. फर्निचर इज अ ॲसेट ऑफ द बिझनेस. फर्निचर इनर कॉलमला घेऊया 6,000 ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट मशनरी. मशनरी इज ऑल्सो ॲसेट. ॲसेट साईडला जाऊयात. मशनरी इनर कॉलमला येते 12,000. मशनरीवरती पण आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. ओके. नेक्स्ट गुडविल. गुडविल ही व्यवसायाची ॲसेट असणार आहे. गुडविल नावलौकिक ज्याला आपण म्हणतो, रेप्युटेशन ऑफ द बिझनेस. सो मशनरीच्या खाली लाईन सोडा, त्याच्या खाली घेतो आहे गुडविल. गुडविलची अमाऊंट दिली आहे आपल्याला. गुडविल आपले आहे 7,500 आउटरच्या कॉलमला येतील. जे फक्त ज्या ॲटम्सवरती ॲडजस्टमेंट आहेत तेवढ्याच ॲटम्स आपण इनर कॉलमला घेणार आहे. अदरवाईज बाकी सगळे ॲटम्स आपण आउटरला घेतो आहे. नेक्स्ट पुढचा पार्ट येतो आहे वेजेस अँड सॅलरी. वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होते, बिकॉज वेजेस इज अ डायरेक्ट एक्सपेन्सेस टू वेजेस अँड सॅलरी. ठीक आहे. वेजेस अँड सॅलरी ॲडजस्टमेंट नाही आहे. आउटरला बॅलन्स टाकूयात 7,000. नेक्स्ट सॅलरी फॉर 10 मंथ्स. मी मगाशी सांगितलं सॅलरी फॉर 10 मंथ्स आपल्याला त्याच्यावरती काय दिलेली आहे, तर ॲडजस्टमेंट आहे, ज्याला आपण हिडन ॲडजस्टमेंट असं म्हणतो आहे, जी तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये प्रॉब्लेमच्या खाली दिलेली नाही आहे, पण तुम्हाला प्रॉब्लेममध्येच एक्स्ट्राची सॅलरीबद्दल माहिती सांगितली. त्याच्यामुळे सॅलरी ही काय आहे, तर सॅलरीवरती हिडन ॲडजस्टमेंट आहे. ओके. सॅलरी चला दाखवूयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरी. सॅलरीज ॲडजस्टमेंट अमाऊंट आहे त्याची 5,000. इनर कॉलमला घेऊया 5,000 ॲडजस्टमेंट आहे, नंतर बघूयात पुढे जाऊन. ओके. चलो नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट. सॅलरीच्या खाली एक लाईन सोडा, त्याच्या खाली घेतो टू ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट ॲडजस्टमेंट नाही आहे, आउटरला जाते 9,000. ओके. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर्स. डिबेंचर्समध्ये कर्जरोख्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. इट इज अ ॲसेट ऑफ द बिझनेस. सो ॲसेट साईडला ट्रान्सफर करूयात. इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर्स. इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर्स. आउटरला बॅलन्स जातो आहे, ॲडजस्टमेंट नाही आहे, 8,500. ओके. नेक्स्ट लोन्स अँड ॲडव्हान्सेस. लोन्स घेतलेले आहेत, 100% तो काय असणार आहे, लायबिलिटी असणार आहे, व्यवसायाची जबाबदारी आहे. कर्ज घेतले आपल्याला फेडायला पाहिजे. क्रेडिटरच्या खाली एक लाईन सोडतो आहे आपण, सोडलेली आहे ऑलरेडी. त्याच्या खाली घेतो आहे आपण लोन्स अँड ॲडव्हान्स. आउटरच्या कॉलमला जात आहेत 13,750. ओके. या ठिकाणी मला वाटते आपण सगळ्या ट्रायल बॅलन्समधले सगळे ॲटम्स पोस्ट करून घेतलेले आहेत. या ठिकाणी डेबिटचे ॲटम्स आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, P&Lच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेटला असतील, आणि क्रेडिट साईडचे ॲटम हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला असतील. ओके. याच्यामध्ये कसलाही डाऊट नाही आहे. नेक्स्ट आता पुढच्या ॲडजस्टमेंट बघताना एक यामधल्या सगळ्याच ॲडजस्टमेंट आपण काय करतो आहे, तर एक चार्ट बनवलेला आहे. हा चार्ट पहिल्यांदा समजावून घेऊयात, म्हणजे तुम्हाला पुढच्या ॲडजस्टमेंट ज्या काय त्या इझी जातील. बघा, फर्स्ट आपण बघतो आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रिपेड एक्सपेन्सेस. अभ्यास करताना काही टेक्निक्स जर आपण फॉलो केले तर मला असं वाटतं की खूप कमी वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तुमचा काय होऊ शकतो, अभ्यास होऊ शकतो. सो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रिपेड एक्सपेन्सेस ह्या ॲडजस्टमेंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आउटस्टँडिंग आपल्याला खर्च करायचा राहिला आहे आणि जो आपल्याला करणं गरजेचं आहे, इट्स अ लायबिलिटी, आणि आपण एक्स्ट्रा खर्च अगोदरच खर्च केलेला असतो, इट्स अ ॲसेट. सो
फर्स्ट इफेक्ट आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा फर्स्ट इफेक्ट ॲड करतो, प्रिपेडचा फर्स्ट इफेक्ट लेस करतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला जातो, तर प्रिपेड एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला जातो. ठीक आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रिपेड एक्सपेन्सेस. नेक्स्ट पार्ट आहे, आज आपल्याला प्रॉब्लेममध्ये विचारले डिस्काउंट ऑन क्रेडिटर्सवरती डिस्काउंट. आता याच्या अगोदर आपल्याला एक्झॅक्ट डेटर्स ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि क्रेडिटर्स ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. डेटर्स म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावरती डिस्काउंट भेटतो म्हणजे नेमकं काय, आणि क्रेडिटर्स म्हणजे काय आणि त्याच्यावरती डिस्काउंट भेटतो म्हणजे काय. आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये फक्त क्रेडिटर्सवरती डिस्काउंट विचारलं आहे, पण आपण डेटर्सवरचा सुद्धा डिस्काउंट आणि ते ॲडजस्टमेंट काय करणार आहे, लक्षात ठेवणार आहे. तर व्हॉट इज मीन बाय डेटर्स? अ पर्सन ऑर इन्स्टिट्यूशन फ्रॉम हुम द अमाऊंट इज रिसिवेबल. अशा व्यक्ती किंवा संस्था ज्यांच्याकडून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. म्हणून आपल्याला डेटर्स नेहमी आपण कुठे दाखवतो, ॲसेट साईडला दाखवतो. आणि डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणजे काय, क्रेडिटर्स म्हणजे काय, तर अशा किंवा व्यक्ती किंवा संस्था द अमाऊंट पेएबल, तुम्ही त्यांना पैसे देणार असतात. सो क्रेडिटर्स हे कुठे येतात, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येतात. ठीक आहे, तर या ठिकाणी खूप महत्त्वाचा भाग की डेटर्सवरती डिस्काउंट कॅल्क्युलेट करताना किंवा क्रेडिटर्सवरती डिस्काउंट कॅल्क्युलेट करताना डेटर्समधून तुम्ही काय करणार आहे, डिस्काउंट किती जो असेल तो डिस्काउंट फर्स्ट काय करणार आहे, तुम्ही लेस करणार आहे. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवणार आहे. आणि क्रेडिटर्स डिस्काउंट ऑन क्रेडिटर्सवरचा डिस्काउंट क्रेडिटर्समधून काय करणार आहे, लेस करणार आहे फर्स्ट इफेक्ट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. या ठिकाणी डेटर्समधून लेस करायचं आहे, क्रेडिटर्समधून लेस करायचं आहे. डेटर्सचा डिस्काउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येणार. हे जे काही चार्ट आहेत, हे चार्ट तुम्ही एक इम्पॉर्टंट पॉईंट्स, फायनल अकाउंटमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणून तुम्ही या पद्धतीने लिहून ठेवा. खूप कमी वेळामध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास या ठिकाणी होऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आपण ॲडजस्टमेंट बघतो. डेप्रिसिएशन ही चार्जड ऑन ओनली फिक्स्ड ॲसेटवरती आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो. आणि डेप्रिसिएशन चार्ज केल्यानंतर फर्स्ट इफेक्ट काय करतो, डेप्रिसिएशनची अमाऊंट आपण लेस करतो. आणि इट इज अ लॉस ऑफ द बिझनेस, सो ट्रान्सफर टू डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट. नेक्स्ट आपण बघतो बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट. बॅड डेट्स, डेटर्सची अमाऊंट तुमची जी असते त्याच्यामधून जेवढे काही पैसे तुमचे बुडीत झालेले त्याला आपण बॅड डेट्स असं म्हणतो. डेटर्समधून फर्स्ट इफेक्ट काय करतो, आपण लेस करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. जर ओल्ड बॅड डेट्स दिलेले असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, ॲड करणार आहे. बघा, बॅड डेट्सचा परत एकदा इफेक्ट बघतो. बॅड डेट्सचा इफेक्ट देत असताना जेवढे काही बॅड डेट्स असतील ते काय करणार आहे, तुम्ही डेटर्समधून लेस करणार आहे. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेट्स असतील तर त्या ओल्ड बॅड डेट्समध्ये तुम्ही काय करणार आहे, ॲड करणार आहे. ओके, नेक्स्ट जर तुम्हाला RDDची ॲडजस्टमेंट दिलेली असेल तर सेम याच पद्धतीनं जाणार आहे डेटर्समधून. पण RDDची ॲडजस्टमेंट करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जरी RDDची ॲडजस्टमेंट तुम्हाला अगोदर दिलेली असेल तरीसुद्धा तुम्हाला सर्वप्रथम बॅड डेट्स कॅल्क्युलेट करावे लागणार आहे. आणि आफ्टर दॅट यू रेकॉर्ड युअर RDD ॲडजस्टमेंट. ठीक आहे, तर RDDची पण ॲडजस्टमेंट सेम, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स किंवा रिझर्व फॉर डेटर्स, बॅड डेट्स ऑन डेटर्स असं म्हणू शकतो याला आपण. डेटर्समधून फर्स्ट आपण जेवढे काही RDD तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितली असेल ती लेस करणार आहे. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेट्समध्ये काय करणार आहेत, ॲड करणार आहे. ओके, चलो आता आपण ॲडजस्टमेंटला स्टार्ट करूयात. फर्स्ट आवर ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट नेहमी देतो त्याच पद्धतीने देणार आहे, काही चेंज होणार नाही. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक आपल्याला अमाऊंट दिली 17,250. ओके, सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 17,250. ओके, चलो नेक्स्ट रेंट ऑफ ₹4,000 हॅज बीन प्रीपेड रेंटचे ॲडजस्टमेंट आहे. फर्स्ट इफेक्ट लेस, सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. रेंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिसत आहेत. रेंट किती सांगितले आहेत आपल्याला, ₹4,000 प्रीपेड सांगितलेले आहेत. लेस करूयात, लेस प्रीपेड करतोय 4,000
आउटरला बॅलन्स येतो आहे 2000. ठीक आहे, 6000 रुपये डेटा रेंट होते. आपण एक्स्ट्राचे दिलेले आहेत 4000, त्यामुळे या वर्षाचे फक्त आपल्याला 2000 रुपये जो काही खर्च आहे तो आउटरला दाखवावा लागणार आहे. याचा सेकंड इफेक्ट आपल्याला द्यावा लागणार आहे. कुठे जाणार आहे? प्रीपेड रेंटचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ठीक आहे, प्रीपेड रेंट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 4000. ओके, चलो नेक्स्ट पुढची ॲडजस्टमेंट बघतोय आपण. प्रोव्हाइड 2% रिझर्व फॉर बॅड डेट्स. 3 नंबरची ॲडजस्टमेंट बघतोय आपण या ठिकाणी. प्रोव्हाइड 2% रिझर्व फॉर बॅड डेट्स ऑन डेटर्स. इट वॉज रिअलाइज्ड दॅट. आता या ठिकाणी मी मगाशी सांगितलं तुम्हाला की बॅड डेट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट बघताना जर RDD तुम्हाला अगोदर सांगितली असेल तरी तुम्हाला काय करावं लागणार आहे? अगोदर बॅड डेट्स तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही RDDचा विचार करणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी काय सांगितले बघा ॲडजस्टमेंट आपल्याला. प्रोव्हाइड 2% रिझर्व फॉर बॅड डेट्स ऑन डेटर्स अँड फुल स्टॉप. पुढे सांगितले इट वॉज रिअलाइज दॅट our debtors worth ₹1000 provide to be bad and has to be written off. काय सांगितले आपल्याला? डेटर्सवरती 1000 डेटर्स आणखी काय झाले? बॅड डेट्स म्हणून आपल्याला गृहीत धरायचे. मग आपण काय करणार आहे? अगोदर बॅड डेटची ॲडजस्टमेंट करूया. ओके, काय करणार आहे? डेटर्समधून लेस करणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेट्समध्ये ॲड करणार आहे. डेटर्समधून लेस करूया. लेस याला आपण न्यू बॅड डेट्ससुद्धा म्हणू शकतो. लेस न्यू बॅड डेट्स. लेस न्यू बॅड डेट्स. किती न्यू बॅड डेट्स आहे आपल्याला सांगितले? तर 1000 रुपीज. ठीक आहे, येणारा बॅलन्स इनर कॉलमलाच येणार आहे 250, 19,250. ओके, चला त्याच्यानंतर आपल्याला याचा सेकंड इफेक्ट द्यावा लागणार आहे. 1000 रुपयाचा सेकंड इफेक्ट देतो आपण. हे जे काही बॅड डेट्स आहेत त्याला आपण ओल्ड बॅड डेट्स म्हणूया. याच्यामध्ये काय करतो आपण? ॲड करतो. ॲड बॅड डेट्स. याला आपण न्यू म्हणू शकतो. ठीक आहे, ॲड करूया. त्याच्यामध्ये 1000 रुपीज ॲड करतोय. येणारा बॅलन्स इनर कॉलमलाच घेऊया 1400. ओके, चला नेक्स्ट पुढे बघतोय आता आपण RDDची ॲडजस्टमेंट बघतोय. आपल्याला काय सांगितले? 3 नंबरची ॲडजस्टमेंट परत एकदा रीड करूया. प्रोव्हाइड 2% रिझर्व फॉर बॅड डेट्स ऑन डेटर्स. आपल्याला बॅड डेट्सवरती 2% काय करायचे? RDD कॅल्क्युलेट करायचे. चला, डेटर्स आपले आत्ता आहेत 19,250. त्याच्यामधून काय करतो? लेस RDD. 2% कॅल्क्युलेशन आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो आहे. पर्सेंटेज कशी काढायचे ते करून बघा. 385. 2% कॅल्क्युलेट करतो आहे. आउटरला बॅलन्स येतो आहे 18,865. ओके, चलो हा बॅलन्स काय करतो आहे? ट्रान्सफर करतो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅलन्स RDDचा बॅलन्स ॲड करतो आहे. जे काही बॅड डेट्स आहेत याच्यामध्ये ॲड करूयात. ॲड 385. ओके, चालेल. या ठिकाणी आता नेक्स्ट याची टोटल हे करूयात, ॲड करूयात, बॅलन्स काढूयात. 1785. ओके, चलो ठीक आहे. पुढे या ठिकाणी आपल्याला RDDचं ओल्ड RDD जी काही ओल्ड RDD दिलेली आहे त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. ओल्ड RDD दिलेली आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिसते बघा. रिझर्व फॉर बॅड डेट्स 1500. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघा 400 रुपये हा काय ओल्ड बॅड डेट्स आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत न्यू बॅड डेट्स 1000 रुपीज ॲडजस्टमेंटमधले. असं टोटल आपल्याला आला 1400. हे बॅड डेटची अमाऊंट झाली. ठीक आहे, RDD किती कॅल्क्युलेट केली? आपल्याला RDD सांगितलेली 2% कॅल्क्युलेट करा. 2% आम्ही ॲड केले 385 रुपये. या ठिकाणी आमचा बॅलन्स आला 1785. एवढा आमचा लॉस दिसतोय. पण लास्ट इयरला आम्ही काही पैसे रिझर्व ठेवले. ठीक आहे,
ज्याला आम्ही काय म्हणणार आहे RDD, याला आम्ही काय म्हणणार आहे ओल्ड RDD. किती रुपये आम्ही बाजूला काढून ठेवलेत 1,500 रुपये बाजूला काढून ठेवलेत. 1,500 रुपये लेस करूया. 1,785 मधून 1,500 रुपये लेस केले, आउटरला बॅलन्स येतो 285. ठीक आहे, हा एवढाच काय झाला आमचा लॉस झाला. परत एकदा ॲडजस्टमेंट समजावून घेऊया. ओल्ड बॅड डेट्स आपले 400 होते, त्याच्यामध्ये न्यू बॅड डेट्स 1,000 झाले, असे टोटल बॅड डेट्स आपले 1,400 रुपये झाले. ठीक आहे, आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये 2% RDD कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितलेली. 2% RDD ॲड केल्यानंतर आपला बॅलन्स आला 1,785. एवढा आपला लॉस दिसतोय. पण ॲक्च्युली पाठीमागच्या वर्षी आपण 1,500 रुपये काय केलेले रिझर्व ठेवलेले. 1,500 रुपये रिझर्व आपण लेस केला. आता ॲक्च्युअल आपल्याला लॉस कितीचा दिसतोय 285 रुपीजचा. ओके, नेक्स्ट पुढे जाऊयात. आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मशिनरीवरती डेप्रिसिएशन सांगितले आपल्याला 7.5% डेप्रिसिएशन. ओके, या ठिकाणी मशिनरीवरती डेप्रिसिएशन 7.5% लेस करूया. लेस डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट आपण लेस करतो. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. ठीक आहे, या ठिकाणी मशिनरी दिसते आपल्याला 12,000 रुपीज. याच्यावरती डेप्रिसिएशन आपण चार्ज करूया. लेस डेप्रिसिएशन 7.5%. कॅल्क्युलेट करा अमाऊंट 900 येईल. आउटरला बॅलन्स जाऊ 12,000मधून 900 लेस करूया 11,100. ओके, बॅलन्स जो आहे डेप्रिसिएशनचा इट इज अ लॉस ऑफ द बिझनेस. ट्रान्सफर टू डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. ठीक आहे, किती आहे 900. ओके, नेक्स्ट आपल्याला सांगितलेले आहे मशिनरीवरती 7.5% सांगितल्यानंतर फर्निचरवरती 15% डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सेम हे करूया, इफेक्ट देऊया. फर्निचरमधून लेस करूया. लेस डेप्रिसिएशन 15%, 15% डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्निचरवरती डेप्रिसिएशन 6,000 वरती 10%, 600 आले आणि पुन्हा 5% म्हणजे 300 आले. 600 + 300 900 डेप्रिसिएशन. आउटरला बॅलन्स होतो 5,100. बॅलन्स लेस करा. आउटरला बॅलन्स 5,100. सेम इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 900. ओके, ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला दोन्ही ॲडजस्टमेंट केलेले आहेत. आपण मशिनरी आणि फर्निचरवरची लास्ट ॲडजस्टमेंट बघतोय आपण. क्रिएट डिस्काउंट ऑन क्रेटस ॲट द रेट ऑफ 3%. डिस्काउंट ऑन क्रेटस सांगितले. डिस्काउंट ऑन क्रेटसवरती डिस्काउंट दिलेले आहे, आपल्याला मिळालेलं आहे. सो आपल्याला क्रेटसची जेवढी काही अमाऊंट आहे, क्रेटस किती देणार होतो आपण 18,500 रुपये देणार होतो, पण त्याच्यावरती आपल्याला डिस्काउंट मिळालं आहे. किती टक्के डिस्काउंट मिळालं आहे 3% डिस्काउंट मिळालं आहे. 3% डिस्काउंट कॅल्क्युलेट करूया. लेस डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स क्रेडिटर्स 3%, 3% डिस्काउंट आपल्याला मिळालं आहे. कॅल्क्युलेट करा. 555 येतो आहे. आउटरला बॅलन्स येतो आहे 17,945 रुपीज. ओके, सेकंड इफेक्ट जाणार आहे. क्रेडिटर्सवरती डिस्काउंट मिळालं आहे. ऑब्वियसली इट्स अवर इनडायरेक्ट इन्कम. सो ट्रान्सफर टू क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 555. ठीक आहे, चलो या ठिकाणी आपल्याला सगळ्या ॲडजस्टमेंट आपल्या कवर झालेल्या आहेत. ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2 इफेक्ट देऊन झालेत का एकदा कॅल्क्युलेट करायचं, बघून घ्यायचं आहे. आणखी एक ॲडजस्टमेंट आपली राहिली आहे सॅलरीवरती आपल्याला 10 मंथ्स सांगितलेले आहेत. या ठिकाणी एक महत्त्वाचे ॲडजस्टमेंट या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. ॲडजस्टमेंट ऑफ सॅलरी काय सांगितले आपल्याला या ठिकाणी फॉर 10 मंथ्ससाठी आपल्याला सॅलरी सांगितलेली आहे 5,000 रुपीज. ठीक आहे, किती महिन्यासाठी 10 महिन्यासाठी आपल्याला सॅलरीची अमाऊंट दिली आहे 5,000 रुपये. जेव्हा आपण आपल्या अकाउंटिंग इयरचा विचार करतो तेव्हा आवर अकाउंटिंग इयर फॉर 12 मंथ्ससाठी अकाउंटिंग इयर असतं. इट मीन्स
2 मंथ इज आउटस्टँडिंग ऑफ द सॅलरी. सॅलरीवरती आपल्याला अप्रत्यक्षपणे कशाची ॲडजस्टमेंट विचारलेली आहे, आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट विचारलेली आहे. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट आपल्याला माहिती आहे. फर्स्ट इफेक्ट आपण ॲड करतो आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नेतो. पण एक्झॅक्ट किती आउटस्टँडिंग आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. आपण कशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट करणार आहे बघा. 10 मंथसाठी 5000 असेल तर आता रिमेनिंग किती महिने राहिले, 12 महिन्याचं आपलं अकाउंटिंग इयर आहे. 10 महिन्याची सॅलरी आपल्याला दिलेली आहे. म्हणजे एक्स्ट्राचे आत्ता किती महिने द्यायचे राहिलेत पैसे, सॅलरी पगार किती महिन्याचा द्यायचा राहिला आहे, 2 महिन्याचा द्यायचा राहिला आहे. 10 महिन्यासाठी जर 5000 रुपये सॅलरी तुम्ही पेड करत असाल तर 2 महिन्यासाठी किती, या पद्धतीने जर आपण सोडून घेतलं तर 5000 × 2 / 10 जर काढलं तर आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरी 2 महिन्यासाठी किती आले, 1000 रुपये आले. हे 1000 रुपये आपण काय करणार आहे, सॅलरीमध्ये फर्स्ट इफेक्ट ॲड करणार आहे आणि पैसे द्यायचे राहिलेत म्हणून सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे, आपला लायबिलिटी साईडला जाणार आहे. ठीक आहे, चला सॅलरीमध्ये ॲड करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरी दिसते, या ठिकाणी ॲड करतोय. ॲड आउटस्टँडिंग ॲड करूया. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी किती आलेली आपली, 1000 रुपीज आलेली. आउटरला बॅलन्स येतोय 6000. ओके, 5000मधून 5000मध्ये 1000 रुपये आपण ॲड केले आउटस्टँडिंगचे. आउटरला बॅलन्स 6000. इट्स अ लायबिलिटी ऑफ द बिझनेस, सो ट्रान्सफर टू लायबिलिटी साईड. आउटस्टँडिंग सॅलरी, ठीक आहे. आउटरला बॅलन्स 1000. ठीक आहे, या ठिकाणी सगळ्या हिडन ॲडजस्टमेंट आणि डायरेक्ट ॲडजस्टमेंट, सगळ्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट देऊन झालेले आहेत. फर्स्ट आता आपण या ठिकाणी काय करतो आहे, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतो आहे. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घेऊया. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची अमाऊंट आणि क्रेडिट साईडची अमाऊंट कॅल्क्युलेट करून घ्या. ठीक आहे, या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स जास्त आहे कम्पेअर टू डेबिट बॅलन्स. क्रेडिट साईडची टोटल आहे 65,270. दोन्ही साईडला लिहून घेऊया 65,270. या ठिकाणी क्रेडिटच्या बॅलन्समधून डेबिटचा बॅलन्स लेस करूया. बॅलन्स येतो आहे 8,270, ज्याला आपण काय म्हणतो आहे, ग्रॉस प्रॉफिट. व्हॉट इज मीन बाय ग्रॉस प्रॉफिट, क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. 1 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी मिळते. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बॅलन्सला हा जो काही बॅलन्स दिसतोय हा ॲक्च्युली बॅलन्स कोणता बॅलन्स आहे, क्रेडिटचा बॅलन्स ट्रान्सफर केला आपण बॅलन्सिंगसाठी. सो क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज कॉल्ड ग्रॉस प्रॉफिट. बॅलन्स ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट. 8,270. या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करतो आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना या प्रॉब्लेममध्ये डेबिट साईडची अमाऊंट जास्त येते. आत्ता मी सांगितलं त्या पद्धतीने इथे पण 2 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला येते. डेबिट साईडची टोटल येते 70. डेबिट साईडची अमाऊंट करा, टोटल येते 71,460. 71,460. ठीक आहे, या ठिकाणी डेबिटचा बॅलन्स हा जास्त येतो आहे कम्पेअर टू क्रेडिट बॅलन्स. सो क्रेडिट साईडला काय येणार आहे, लॉस येतो आहे बाय नेट लॉस. कशाला म्हणणार आहे नेट लॉस, डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 1 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह. डेबिटच्या बॅलन्समधून क्रेडिटची अमाऊंट लेस करा. बॅलन्स येतो आहे 12,380. ओके, प्रॉफिट आला असता तर कॅपिटलमध्ये काय केलं असतं, ॲड केलं असता. लॉस आला आहे, कॅपिटलमधून काय करणार आहे आपण, लेस करणार आहे. लेस करूया, लेस नेट लॉस. $12,380. आउटरला बॅलन्स जातो आहे 39,620. ठीक आहे, या ठिकाणी लास्टला ॲसेट आणि लायबिलिटीचे टोटल करा. वरती सिंगल लाईन, खाली डबल लाईन. 72,315. 72,315. ठीक आहे, या पद्धतीने या ठिकाणी बॅलन्सिंग झालेलं आहे. बॅलन्सिंग करून बघा. पर्सेंटेज जे काही डेप्रिसिएशन कशा पद्धतीनं लेस करणार आहात, आउटरला बॅलन्स कसा घेतो आहे, सेकंड इफेक्ट कुठे देतो आहे,
इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज असेल किंवा तुमचं डिस्काउंट ऑन डेटस असेल, डिस्काउंट ऑन क्रेडिटस असेल तर त्याचे इफेक्ट कसे जात आहेत, क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट कसे जात आहेत, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आज आपण हिडन ॲडजस्टमेंट बघितली. खूप महत्त्वाचा हा चार्ट केलेला आहे. सगळे ॲडजस्टमेंट बऱ्यापैकी आपल्याला सोडवून झालेले आहेत. जर काही अडचण असेल, तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही त्या पद्धतीनं तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असते ते तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला इलस्ट्रेशन नंबर 4 कंप्लीट होतो आहे. थँक्यू.